मंडळी, 15 मे पर्यंत जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा तुम्ही एक उपाय करून घेऊ शकता. म्हणजे ते ग्रहमान तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं जर तुम्ही खास पद्धतीचे ज्योतिषशास्त्रीय उपाय केले तर. मग काय उपाय करायचे आहेत आणि काय लाभ होणार आहे, त्याचबरोबर 15 मे पर्यंतचं ग्रहमान नक्की कोणत्या राशींसाठी चांगलं असणार आहे, कोणत्या राशींनी काळजी घ्यायची, या सगळ्या संदर्भात जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, असं काय खास विशेष ग्रहमान आहे बाबा? तर सूर्याने मेष राशीत 14 एप्रिलला प्रवेश केलेला आहे आणि 15 मे पर्यंत सूर्य मेष राशीमध्ये असणार आहे. हा एक महिन्याचा जो कालावधी आहे, 14 एप्रिल ते 15 मे हा कालावधी आहे, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. कारण सूर्य त्याच्या उच्च राशीमध्ये आहे. मेष ही सूर्याची उच्च रास आहे. त्याचबरोबर इतर ग्रहांच्या संयोगाने सुद्धा काही चांगले राजयोग याच काळात जुळून येतात. आपण सुरुवात करूया मेष राशीपासून. सूर्याचं मेष राशीमध्ये होणारं हे जे गोचर आहे ते मेष राशीच्या लोकांना काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रबळ इच्छा निर्माण करणारं ठरेल. जलद निर्णय घ्याल आणि कामं पुढे नेण्यासाठी अगदी तुम्ही सक्रिय असणार आहात. वडील किंवा घरातील मोठ्यांशी बोलताना मात्र सावध राहायचंय, कारण छोट्याशा गोष्टीतनं वाद होऊ शकतात. शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे आणि मेहनतीला चांगलं फळ देणारा सुद्धा आहे. आता तुम्हाला काय उपाय करायचा आहे की ज्याचा फायदा तुम्हाला या काळात होणार आहे? रोज गायत्री मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल, कारण मेष राशीमध्येच सूर्य आलेला आहे. त्यामुळे या काळाचा लाभ मेष राशीच्या लोकांनी नक्की घ्यायचा आहे. सूर्य हा प्रतिष्ठा देणारा ग्रह आहे. त्याचबरोबर सूर्य आत्मविश्वास देणारा, पद आणि प्रतिष्ठा देणारा, प्रमोशन देणारा सुद्धा तुम्ही म्हणू शकता असा हा ग्रह आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे सगळं हवं असेल तर गायत्री मंत्राचा जप रोज नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या. आता वळूया वृषभ राशीकडे. नोकरी व्यवसायात वृषभ राशीच्या लोकांना या काळामध्ये लाभ होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. त्याचबरोबर मान आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. हा काळ नवीन संधींकडे घेऊन जाणारा ठरेल. कामात काही वेगळ्या प्रकारची दिशा मिळू शकते, ज्यामुळे पुढे लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत थोडी काळजी मात्र घ्यावी लागेल, कारण अचानक खर्च समोर येऊ शकतात. बाहेर किंवा दूरस्थ ठिकाणांशी संबंधित कामं फायदा देऊ शकतात. जे लोक किंवा परिस्थिती आतापर्यंत तुम्हाला त्रास देत होती त्यांचा प्रभाव आता आपोआप कमी होताना दिसेल. तुम्ही कुठला उपाय करायचा आहे? वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करायचा आहे. भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करणं तुमच्यासाठी नक्कीच लाभाचं ठरेल. आता वळूया मिथुन राशीकडे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या